बोलका शंख. मनुष्य नेहमी आपण कसे सुखी होऊ याचाच विचार करत असतो. पण मुलांनो, सर्वच माणसे सुखी समाधानी जीवन जगत नसतात. ते सतत सुखी राहण्याचा प्रयत्न करत असतात. अशाच एका मानवाच्या स्वभावाची गोष्ट मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. ही कथा खरी नाही आहे, काल्पनिक आहे. फक्त या कथेमधून मानवी स्वभाव कसा असतो याचा परिचय म्हणजे ओळख करून द्यायची आहे. तर मुलांनो, मी श्रद्धा पवार, सेठ विद्या मंदिर हायस्कूलच्या मराठी विभागाची शिक्षिका. इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी मी घेऊन आली आहे पाठ 3, बोलका शंख. पाठाचे लेखक आहेत गजानन दिगंबर माडगुळकर. मराठी व हिंदी कथाकार, गीतकार म्हणून प्रसिद्धी मिळाली आहे. आधुनिक वाल्मिकी म्हणून त्यांची समाजात प्रतिमा पसरली आहे. भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा किताब देऊन गौरविले आहे. चला तर मुलांनो, पाठाचा थोडक्यात आढावा घेऊया. मन्या म्हणजेच मनोहर हा एक लेखक होता. एका रात्री त्याने 35 म्हणजे 35 पानाची एक लघुकथा लिहिली. याचे त्यालाच नवल वाटले. पण आपली कोणी स्तुती करणार नाही, प्रशंसा करणार नाही, कोणीही ती कथा छापणार नाही, म्हणून तो अत्यंत दुःखी झाला. घरातील बाहेरील सगळीच माणसे त्याच्यावर अन्याय करत आहेत की काय असे त्याला वाटत होते. म्हणून तो बेचैन होता, दुःखी होता. तो समुद्राच्या काठावर गेला व इकडे तिकडे एकटाच फिरू लागला. इतक्यात समुद्राच्या वाळवंटात त्याला एक पांढरी वस्तू दिसली. त्याने निरखून पाहिले. निरखून म्हणजे व्यवस्थित नीट पाहिले तर तो शंख होता. त्याने त्या शंखाला लाथ मारली. यहाँ पर फिर से पाठ देखिए बच्चों. मन्या मतलब मनोहर नाम का एक लेखक था. उसने 35 पेज की एक कथा लिखी. कथा लिखने के बावजूद भी उसे कोई पूछने वाला नहीं था, इसलिए वह बहुत नाराज होता है. दूर किनारे अकेले ही घूमने निकलता है. अचानक उसे रेत में एक शंख मिलता है. पुढे पाठाकडे लक्ष द्या मुलांनो. शंख मन्याशी बोलू लागला. मन्याला आश्चर्य वाटले. त्यावर शंख म्हणाला, मी नुसता बोलत नाही, तर भूत भविष्यात काय घडणार आहे हे देखील मी सांगतो. भूत भविष्य म्हणजे फ्युचर मुलांनो. मन्या शंखाला घेऊन घरी येतो. आपल्या एका महात्म्याने हा शंख प्रसाद म्हणून दिला आहे असे आपल्या बायकोला सांगतो. रोज सकाळी मन्या त्या शंखापुढे बसायचा व त्याला प्रश्न विचारायचा. एके दिवशी सकाळी शंख मन्याला म्हणाला, मनोहर, तुझ्या पगारात 20 रुपयाने वाढ होणार आहे. आणि दुपारी तसे घडले. मन्याला
शंखाच्या दैवी शक्तीची खात्री पटली. मना त्या शंखाला रोज प्रश्न विचारू लागला. शुभवार्ता सांगणारा शंख आता अशुभ बोलू लागला. शेजारचा जोशी मरणार असे शंख बोलू लागला. आणि शेवटी तसे झाले. आता मात्र शंखाची मनोहरला भीती वाटू लागली. नंतर मन्या म्हणाला, शंख, असं अशुभ बोलू नको. शंखाने एक दिवस आणखीन अशुभ बातमी मन्याला दिली की तुझी आई मरणार आहे. आणि तेही खरे झाले. पुढे मन्या म्हणाला, तुझा मुलगा गोपूही मरणार आहे. आणि तसेच झाले. गोपूचा अपघात झाला आणि तोही मेला. आता मात्र मन्या खूप घाबरला, कारण मन्याची पत्नीही खूप आजारी होती. शेवटी अमंगल म्हणजे वाईट अशुभ बोलणाऱ्या शंखाला मन्याने घरातून जाण्यास सांगितले. निदान आवाज म्हणजे वाणी बंद कर असे सांगितले. त्यावर शंख म्हणाला, तुझी बायको. पुढे बोलण्याआतच मन्याने शंख फोडून टाकला. पण मुलांनो, शंख फुटला व इथे मनोहर मुका झाला. तो बोलू शकत नव्हता. तो बोलण्याचा खूप प्रयत्न करतो, पण त्याला बोलता येईना. वाणी म्हणजे वाचा मुलांनो. पण मन्या लिहू लागला. मन्या मुका आहे, त्याला बोलता येत नाही म्हणून संपादक मंडळी मन्याचे लेखन प्रसिद्ध करू लागले. बघता बघता मन्या चांगला मोठा लेखक झाला. सहानुभूती का होईना, पण लोक त्याला मदत करू लागले. तर मुलांनो, ही एक काल्पनिक कथा आहे. मनुष्याचा स्वभाव कसा असतो, मोठे होण्याच्या स्वप्नासाठी माणसे काय काय करू शकतात याचा परिचय इथे आपल्याला झाला आहे. यहाँ पर शुभ बोलने वाला शंख अशुभ बोलने लगा तो लेखक ने उसे तोड़ दिया. शंख के टूटते ही मनोहर गूंगा हो गया, लेकिन लोग उस पर तरस खाने लगे. जो भी वह लिखता था उसे प्रसिद्ध करने लगे. इस तरह मनोहर बड़ा लेखक बन जाता है. तर मुलांनो, उजळणी म्हणजे रिव्हिजन. उजळणीच्या दृष्टीने मी घेऊन आली आहे काही प्रश्न. तर लक्ष द्या मुलांनो. माझा पहिला प्रश्न आहे की शंख हा कसा होता? उत्तर, शंख बोलका होता आणि पाठाचेही नाव तेच आहे, बोलका शंख. मन्या म्हणजे मनोहर. हा मनोहर कोण होता? तर मुलांनो, हा मनोहर एक उत्तम लेखक होता. तिसरा प्रश्न असा आहे मुलांनो, मनोहर म्हणजे मन्याने एका रात्रीत किती पानांची लघुकथा लिहिली? त्याने एका रात्रीत 35 म्हणजे 35 पानांची लघुकथा लिहिली. लघु कथा म्हणजे लहान गोष्ट. पण मन्या मात्र उदास होता. असे कोणते कारण होते की मन्या उदास होता? त्याचे कारण असे होते की ती कथा छापणारा कोणी नव्हता. मन्याला हा प्रश्न पडला होता की कथा तर लिहिली आहे, पण तिला छापणारा
कोणी नाही. मन्या उदास झाला. उदास मन्या कुठे गेला? तर उदास मन्या दुःख विसरण्यासाठी समुद्रावर गेला. इकडे तिकडे किनाऱ्यावर फिरत असताना त्याला वाळूत काय दिसले मुलांनो? त्याचे उत्तर असे आहे, त्याला वाळूत एक पांढरा शंख दिसला. त्याने त्या शंखाला लाथ मारली. लाथ काय मारतोस? कोण कोणास म्हणाले. तर मुलांनो, इथे शंख मन्याला म्हणाला की लाथ का मारतोस? मन्याने चमकून इकडे तिकडे पाहिले. तर चमकून पाहणे, चकित होणे. शंख हसू लागला. मन्या ओरडून म्हणाला, कोण हसतंय ते? शंखाने उत्तर दिले. शंखाने मन्याला आपल्याबद्दलची माहिती दिली व मन्या त्याला आपल्या बरोबर घेऊन आला व देवघरात ठेवून रोज सकाळी तो शंखासमोर बसू लागला. प्रश्न असा आहे मुलांनो इथे, एके दिवशी शंखाने मन्याला कोणती बातमी दिली? तर त्याचे उत्तर असे आहे, तुला 20 रुपये पगारात वाढ होईल. आणि हो मुलांनो, तसेच झाले. मन्याला पगारात 20 रुपयाची वाढ झाली. पण शुभवार्ता देणारा हा शंख नंतर हळूहळू अशुभ बोलू लागला. तर तो जे जे सांगायचा तसे तसे घडले. मन्याची आई, मुलगा ही वारला म्हणजे मृत्यू पावला व बायको ही आजारी पडली. मन्याने शंखाला घरातून जायला सांगितले. तर प्रश्न इथे असा आहे मुलांनो, त्यावर शंखाने मन्याला काय सांगितले? त्यावर शंख म्हणाला की मला फोडल्याशिवाय माझी वाणी बंद होणार नाही. वाणी म्हणजे वाचा मुलांनो, बोल, आवाज. पुढे काही भविष्यवाणी करणार इतक्यात मन्याने शंख आपटला. त्याचे तुकडे तुकडे झाले. आपटला, आदळणे, फोडून टाकणे. प्रश्न असा आहे, शंख फुटताच काय झाले? ठरल्याप्रमाणे शंख फुटताच मन्याचाही आवाज बंद झाला. मन्याची वाचा गेली. त्याचा एक फायदा मन्याला झाला. मुलांनो, मन्याचे लेखन सहानुभूती म्हणून म्हणजेच त्याच्यावर दया करून संपादक मंडळी छापू लागली. तो एक प्रसिद्ध कथाकार बनला. इथे थांबूया मुलांनो. आभारी.